नमस्कार मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नित्या आधिराजच्या हातातून मोरपीस घेते आणि म्हणते की हे मोरपीस माझं आहे. आधिराज म्हणतो की नाही, बरोबर आहे, हा मोरपीस तुमचा, हे गाव तुमचं आणि ह्या गावामधली माणसं सुद्धा तुमचीच आहेत ना, आणि त्यांची शेती सुद्धा तुमची. हे घ्या, हे हेल्मेट पण तुमचंच आहे, यावरही तुमचा अधिकार आहे, जरी ते माझं असलं तरी ते तुमचंच. त्या म्हणते की हे मोरपीस मला सगळ्यात आधी त्या मुलीने दिलं होतं. आधिराज म्हणतो की पण माझ्या हातून दिलं होतं ना तिने, आता ते माझं झालंय, त्यामुळे यावर माझा अधिकार आहे. आणि नित्याच्या हातातून तो हिसकावून घेतो. नित्या त्याला म्हणत असते की तुला एकदा सांगितलं ना हे मोरपीस माझं आहे, आणि पुन्हा ती आधिराजच्या हातून ते मोरपीस हिसकावून घेते. आधिराज पुन्हा नित्याकडून ते हिसकावून घेतो. तेवढ्यातच तिथे विमल येते आणि म्हणते की अरे राजा, काय चाललंय तुझं, ह्या मोरपीससाठी कशाला तू भांडणं करतोयस, आणि घरी असे 10 मोरपीस पडले, त्यातला घे ना एखादा. आधिराज म्हणत असतो की आयडे, अगं हा मला कोणीतरी दिलाय म्हटल्यावर तो माझ्याकडेच असायला हवा ना. विमल त्याला म्हणत, छोट्याशा मोरपीससाठी उगाचच भांडत बसू नकोस, आणि देवाऱ्यात आहे ना एक, तो तुला घे. आधिराज जाता जाता सुद्धा म्हणत असतो की तरी सुद्धा ते मोरपीस माझंच आहे. तर आधिराज आता तिथून निघून गेलेला असतो. तर निशाद नित्याला म्हणत असतो की ह्या आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या रजिस्ट्रेशनच्या फाईल्स. हे ऐकून नित्याला आनंद झालेला असतो. निशाद म्हणतो की हातात तुझ्या जे मोरपीस आहे ना, ते गावातल्या मुलींसारखं डोक्यात घालून फिरू नकोस. नित्या म्हणत असते की आता डोक्यात मी काय घालणार आहे आणि काय नाही घालणार आहे याच्यावर पण तू लक्ष ठेवणार आहेस का? कामाचं काय झालं, CCTV कॅमेऱ्यांचं काय झालं? निशांत तिला म्हणत असतो की मी बघतो काय करायचं ते, आणि बघतो ती लोक कुठपर्यंत पोहोचली. नित्या आता कपाटामधून फाईल काढत असते आणि त्याचवेळी ती मोरपीस सुद्धा ती जपून ठेवत असते, आणि ती बॅग कपाटामध्ये ठेवते आणि तिथून निघून जाते. परंतु त्याचवेळी एक माणूस तिथे आलेला असतो आणि तो तिच्यावर पारख ठेवत असतो. आधिराज आता गावातल्या मुलांना सांगत असतो की खरं तर एक चोर घुसलाय आपल्या गावामध्ये, आणि तो गेस्ट हाऊसवर येतो आणि पारख ठेवतो म्हणे. त्या मॅडम सुद्धा सांगत होत्या, अण्णा सुद्धा मला हे म्हटले, त्यामुळे आता आपल्याला त्या माणसाला शोधून काढायचंय. लवली त्याला म्हणत असतो की त्या मॅडमला त्रास होणार आहे म्हणून तू का स्वतःला एवढा त्रास करून घेतोय. आधिराज म्हणतो की आपल्या गावात आल्यात ना त्या, आणि बाई माणूस आहे, त्यांना काही झालं उद्या तर मग आपल्याच गावाची बदनामी होईल ना, आणि अण्णासुद्धा आता म्हातारे झाले, आणि अण्णांना जर काही झालं तर. लवली म्हणत असतो की हो हो, आता आम्ही अख्ख्या गावामध्ये पारख ठेवू, आणि राजादादा तू एक काम कर, तू रेस्ट हाऊसवर पारख ठेव. विमल घरामध्ये काम करत असते आणि एक माणूस अंगावर घोंगडी घेऊन आलेला असतो. विमल त्याला पूर्णपणे बघते. विमल त्याला म्हणत असते की कुठे जातोयस, कुठे पळतोयस, थांब, तुझं चांगलं थोबाड फोडते आता मी. नित्या विमलला विचारत असते की काय झालं काकू. तेव्हा विमल म्हणत असते की अगं इथे एक माणूस आला होता आपल्या घरामध्ये, पण आता जर तो माझ्या समोर आला ना तर चांगलं त्याचं थोबाडच फोडून काढते. नित्या विमलला थँक्यू म्हणते. तेव्हा विमल नित्याला म्हणते की अहो मॅडम, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशाला मला थँक्यू म्हणताय. खरं तर थँक्यू मला तुम्हाला म्हणायला हवं. तुम्ही माझ्यामधला आणि माझ्या मुलामधला गैरसमज दूर केलात. मी एकच दिवस त्याच्याशी बोलत नव्हते, तरीसुद्धा मला असं वाटत होतं की माझं काळीच तुटून वर येतं की काय, पण तुम्ही मला सांगितलं की त्याने काहीच केलं नाही, आणि मग मी त्याच्याशी परत बोलायला लागले. खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं की तुम्ही आमच्यातला गैरसमज दूर केलात. नित्या म्हणते की एवढं काय झालं असतं पण त्याने. विमल म्हणत असते की आपल्याच पोटच्या आईशी कोणी बोलणार नाही हे आईला तरी सहन झालं असतं का. नित्या म्हणत असते की काकू, तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटेल, परंतु अशा सुद्धा काही आई आहेत की ज्यांना आपल्या मुलीसोबत बोलायला काहीही वेळ नाही आहे. विमल तिथून निघून जाते. नित्या तिच्या आईला फोन लावते आणि म्हणत असते की मम्मा, अगं तू सुद्धा म्हण ना की तू घरात नाही आहेस म्हणून मला करमत नाही आहे. परंतु तिची मॉम फोनच उचलत नसते, त्यामुळे नित्याला फार वाईट वाटत असतं. विमलने हे सर्व बघितलेलं असतं. विमल आवाज देते तर नित्या लगेचच तिच्या डोळ्यातलं पाणी लपवते. इकडे CCTV कॅमेरे बसवण्यासाठी काही माणसं आलेले असतात आणि ते त्यांचं काम करत असतात. तेव्हा आधिराज येतो आणि म्हणतो की उतरा बरं खाली सगळ्यांनी. रावसाहेब म्हणत असतो की अरे बाबा, हे काम मॅडमनेच करायला सांगितलंय, इथं कोणीतरी चोर येतो म्हणे, त्याच्यासाठीच हा कॅमेरा बसवायला सांगितलाय. आधिराज म्हणतो की तुला इथे लक्ष घालायची काही गरज नाहीये. नित्या तिथे येते आणि म्हणते की काय झालंय, काय बाजार भरवला इथे. आधिराज म्हणतो की एवढं CCTV कॅमेरे वगैरे बसवायची काय गरज होती, आम्ही आहोत ना पारख ठेवायला, आम्ही करू. रावसाहेब मध्ये बोलत असतो तेव्हा आधिराज म्हणत असतो की अरे बाबा, तू असशील गावचा हिरो, आम्ही सुद्धा हे गाव सांभाळू शकतो. तेव्हा आधिराज म्हणतो की तू आधी तुझी चड्डी सांभाळ. नित्या आधिराजला म्हणत असते की तू कशाला एवढं करतोय, मला तुझी सगळी थेरं माहिती आहे, आधी त्रास द्यायचा आणि नंतर काळजी आहे असं दाखवायचं. आणि जर मला कळलं ना की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तू आहेस किंवा तुझा चेला आहे, तर मी मात्र तुला सोड.
अधिराज म्हणतो की मला जर काही करायचं असेल तर मी फेस टू फेस करेल, असं मागून काही गोळीबार करणार नाही. आणि मग अधिराज तिला मुद्दामच घाबरवतो आणि नित्यासुद्धा घाबरते. तर अधिराज म्हणतो की बघितलं, तुम्ही जर घाबरला तर मीच येणार आहे तुम्हाला पुन्हा वाचवायला. त्याचवेळी अधिराजच्या पायाला त्याची गाडी लागणार तेव्हाच नित्या त्याला पकडते. तेव्हा नित्यासुद्धा म्हणते की तुला आणि तुझ्या गावाला दोघांनाही माझीच गरज आहे, कळलं ना. तर आता CCTV कॅमेरे बसवले गेलेले असतात. निशांत नित्याला म्हणतो की नित्या आता तू अजिबात काळजी करू नकोस, इथे मी आता 24 तास बसून राहील की कोण येतंय कोण जातंय वगैरे. तर काही माणसं घरासमोर आता जोगवा मागायला आलेले असतात. तर त्यामध्ये तोही माणूस आलेला असतो जो नित्याचा शोध घेतो, जो नित्यावर लक्ष ठेवून असतो. नित्या त्यांना म्हणत असते की कोण आहात तुम्ही माणसं, जा बरं इथून. विमल म्हणत असते की अहो मॅडम असं करू नका, अहो ही देवीची माणसं आहेत आणि त्यांना असं परत नसतं पाठवायचं. नित्या म्हणते की ठीक आहे, जे काही त्यांना हवंय ते द्या आणि त्यांना इथून जायला सांगा. विमल त्यांना सांगत असते की जाऊ द्या, त्या शहरातल्या आहे ना त्यामुळे त्यांना जास्त काही माहीत नाही आहे. तर त्या बाई विचारतात की यांचं नाव काय आहे. विमल सांगते की नित्या त्या शहरातून आल्या, मुंबईवरून आल्यात त्या. तर तो माणूस विचारतो की आधी त्यांचं कुठलं गाव वगैरे आहे का. विमल म्हणते की ते मला काही माहीत नाही. तर इकडे निशांत हा नित्याला म्हणत असतो की नित्या हा माणूस कोण आहे, तो सारखा त्याचा चेहरा लपवण्यासाठी त्याचे केस डोळ्यावर घेतोय आणि तो मला जरा संशयास्पद सुद्धा वाटतोय. आणि बघ ना त्याचा चेहरा लपवण्यासाठी तो किती काळजी घेतोय. विमल आता दानधर्म करण्यासाठी बाहेर आलेली असते तेव्हा तो माणूस म्हणत असतो की घरच्या लक्ष्मीने जर आम्हाला दान दिलं तर आम्हाला बरं वाटेल, नाहीतर आम्ही दान नाही घेणार. तेव्हा विमल म्हणते की असं करू नका, त्यांना यातलं काही माहीत नाही आहे, परंतु मी त्यांना एकदा विचारून बघते. विमल आता वरती येते आणि नित्याला ती म्हणत असते की तुम्ही तुमच्या हाताने जोगवा द्या. तेव्हा नित्या म्हणत असते की काकू मी दिला काय तुम्ही दिला काय सारखाच आहे ना. विमल म्हणते की मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही बसणार, पण तुम्ही जर त्यांना दिलं तर ते दानसुद्धा पावन होईल आणि तुम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळेल. तुम्ही काहीतरी दानधर्म करताय ह्या हेतूने तुम्ही द्या. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शेखर दाजी हे नित्याच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते शोधाशोध करत. नित्या त्यांना म्हणते की तुम्ही तेच आहात ना जे माझ्यावर पारख ठेवून आहात, आता तुम्ही कुठे जाणार आहात. तेव्हा शेखर दाजी तिच्या डोळ्यांमध्ये हळद फेकतात आणि तिथून निघून जात असतात. नित्या ही शेखर दाजींचे केस ओढते तेव्हा शेखर दाजी म्हणतात की गौराबाई तुम्ही इथं काय करताय. अहो मी आहे तुमचा शेखर दाजी, असं म्हटल्यानंतर नित्या आता त्याच्याकडे बघू लागते. तर मित्रांनो, असे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.